जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. कलसीकरस पत्र याचा 4 अध्याय 2 वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. प्रार्थना व रोजची वागणूक. प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यात उपकार स्तुती करीत जागृत राहा. आणखी आम्हासाठी प्रार्थना करा, अशी की ख्रिस्ताच्या ज्या रहस्यामुळे मी बंधनातही आहे ते सांगावे देवाने आम्हासाठी वचनाकरिता दार उघडावे. यासाठी की जसे मला बोलले पाहिजे तसे बोलून मी ते रहस्य प्रकट करावे. बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने वागा. संधी साधून घ्या. तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे हे तुम्ही समजावे. वाचलेले वचन दे बापा आशीर्वादित करो. प्रार्थना व रोजची वागणूक या वचनामध्ये आम्हाला सांगितलेलं आहे की प्रार्थनेत तत्पर असा. प्रार्थना ही ख्रिस्ता जीवनामध्ये श्वास अशी आहे. ज्याच्या जीवनामध्ये प्रार्थना नाही त्याच्या जीवनामध्ये ख्रिस्ती जीवन नाही. ज्याच्या जीवनामध्ये प्रार्थना नाही त्याच्या जीवनामध्ये संकट आहे. ज्याच्या जीवनामध्ये प्रार्थना नाही त्याच्या जीवनामध्ये ख्रिस्त नाही. ज्याच्या जीवनामध्ये प्रार्थना नाही त्याच्या जीवनामध्ये पवित्र जीवन नाही. ज्याच्या जीवनामध्ये प्रार्थना नाही त्याच्या जीवनामध्ये ख्रिस्ती जीवन हे शून्य आहे. आणि म्हणून आम्हाला त्या प्रार्थनेमध्ये आम्हाला तत्पर असायला पाहिजे. प्रार्थना ही आमच्या जीवनामध्ये पाहिजे. प्रार्थना ही आमच्या नसानसामध्ये पाहिजे आणि व तिच्यात उपकार स्तुती करीत आम्हाला जागृत राहायला पाहिजे. मग या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं की आणखी आम्हासाठी प्रार्थना करा, अशी की ख्रिस्ताच्या ज्या रहस्यामुळे मी बंधनात आहे ते सांगावेच देवाने आम्हासाठी वचनाकरिता दार उघडावे. म्हणजे देवाच्या सेवकांसाठी आज आम्हाला प्रार्थना करण्याची गरज आहे. त्यांना देवाने सामर्थ्य पुरवावं आणि मंडळ्या भक्कम व्हाव्या, मंडळामध्ये संजीवन यावं, यासाठी आम्हा सर्वांना देवाच्या दासांसाठी प्रार्थना केली पाहिजे. आणि वचनचार आम्हाला सांगते ह्यासाठी की जसे मला बोलले पाहिजे तसे बोलून मी ते रहस्य प्रगट करावे व बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने आम्हाला वागायचं आणि संधी साधून आम्ही घेतली पाहिजे. तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे हे तुम्ही समजावे. या छोट्याशा वचनाद्वारे देवबाप तुम्हाला मला